डॉक्टर स्वातीने तिच्या नवऱ्याला डॉक्टर निलेशला फोन लावला आणि ती म्हणाली की तुझं जेवण झालं असेल तर लवकर हॉस्पिटलमध्ये निघून ये. आताच एक हार्टची पेशंट आली आहे. तिची हालत खूप खराब आहे. ती तुझ्याच गावची आहे. तिचं नाव कुसुम आहे. कुसुम नाव ऐकताच डॉक्टर निलेशचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. कारण कुसुम तर डॉक्टर निलेशचं पहिलं प्रेम होतं. कुसुमबद्दल तुला माहीत आहे का? तुझ्याच गावची मुलगी आहे. 30 वर्षाच्या आसपास तिचं वय आहे. तिचा भाऊ आणि तिची आई पण तिच्यासोबत आहेत. खूप गरीब घराण्यातील आहेत. तू म्हणत असेल तर मी तिला ॲडमिट करून घेते. डॉक्टर निलेश लगेच तिला म्हणाला की हो, तिला ॲडमिट करून घे आणि लगेच ट्रीटमेंट पण सुरू कर. मी 15 मिनिटातच तिथे पोहोचतो. असं म्हणून जेवण अर्ध्यावर सोडून डॉक्टर निलेश हॉस्पिटलमध्ये निघाला. खूप फास्टमध्ये तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. एक वेळ अशी होती कुसुममध्ये त्याचा जीव बसत होता. कुसुम आणि डॉक्टर निलेश दोघे पण लहानपणापासूनचे सोबतच मोठे झालेले होते. लहानपणी ते दोघं एकमेकांसोबत खेळले होते. 10वी पर्यंत शिकत असताना त्या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झालं. त्यानंतर त्यांचं प्रेम एवढं वाढलं की ते दोघं एकमेकांसोबतच जगणार आणि मरणार या गोष्टी करू लागले. मरेपर्यंत दुसरं कोणाचेच होणार नाही असं एकमेकांकडून वचन घेतले. 12वी पर्यंत कुसुमने शिक्षण घेतलं होतं. कारण त्यांच्या गावात फक्त 12वी पर्यंत शिक्षणाची सुविधा होती आणि शिवाय कुसुम गरीब घराण्यातील होती. शहरात जाऊन तिला शिक्षण घेणं खूप अवघड होतं. निलेशचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. त्यामुळे निलेशची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यामुळे 12वी झाल्यावर निलेश शहरात शिकायला गेला. पण जेव्हा पण निलेश गावाकडे येत होता तेव्हा निलेश आणि कुसुम गपचूप भेटत होते. आपण मरेपर्यंत एकमेकांची साथ द्यायची अशी अजून ते वचने देत होते. कुसुमला एक भाऊ आणि एक बहीण होती. कुसुम सगळ्यात मोठी होती. कुसुमचे वडील ती लहान असतानाच देवाघरी गेले होते. कुसुमची आई शेतात जाऊन काम करून घर भागवत होती. शाळा सोडून घरी बसल्यावर कुसुम शिवणकाम शिकू लागली आणि मग ती स्त्रियांचे ब्लाऊज कपडे वगैरे शिवू लागली आणि यातून ती तिच्या आईला मदत करू लागली आणि त्यामुळे तिचे भाऊ बहीण पण चांगली शाळा शिकतील. असेच दिवस चालू होते. निलेशने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टर बनण्यासाठी निलेश मुंबईला निघून गेला आणि त्यानंतर निलेशचा पूर्ण परिवार मुंबईमध्ये जाऊन शिफ्ट झाला. मुंबईला जाण्याआधी निलेश कुसुमला भेटला होता आणि तो कुसुमला म्हणाला होता की माझी वाट बघत बस. मी जसा डॉक्टर होईल तसा मी तुला माझी बायको म्हणून माझ्या घरी घेऊन जाणार आहे. अशा प्रकारे निलेश तिला त्याची वाट पाहण्यासाठी सांगून मुंबईला निघून जातो. इकडे कुसुम प्रत्येक क्षणी निलेशच्याच आठवणीत रमलेली असायची. तिची दिवसाची सुरुवात निलेश या नावानेच व्हायची आणि संध्याकाळ पण निलेशच्याच नावाने व्हायची. पण जसा निलेश मुंबईला गेला तसा तो गावी माघारी आला नाही. मुंबईमध्ये निलेशची ओळख स्वातीसोबत झाली. ती पण निलेशसारखीच MBBS करत होती. स्वाती खूपच मोठ्या परिवारामधली होती. स्वातीचे वडील पण डॉक्टर होते आणि त्यांचं खूप मोठं हॉस्पिटल पण होतं. स्वाती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. स्वातीच्या वडिलांनंतर सगळी प्रॉपर्टी स्वातीच्या नावावर होणार होती. स्वाती सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. स्वाती श्रीमंत होण्याबरोबर ती खूप सुंदर पण होती. गावामधला गोरापान दिसायला देखणा मुलगा निलेश तिच्या मनामध्ये उतरला होता. हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. जास्त करून स्वाती निलेशच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. निलेश पण तिच्या जाळ्यात फसत गेला आणि हळूहळू निलेशच्या मनात पण लालच निर्माण झालं. कारण डॉक्टर झाल्यावर त्याचं आयुष्य सेट होतं. कारण स्वातीच्या वडिलांचा करोडोचं हॉस्पिटल स्वातीसोबत लग्न केल्यानंतर निलेशचं होणार होतं. निलेश गरीब, कुसुमचं प्रेम तो विसरून गेला. आता निलेशचं आयुष्य स्वातीच्याच कडेला घुमत होतं. पण तिकडे गावामध्ये कुसुमला याबाबतीत काहीच माहिती नव्हतं. ती एक एक दिवस कसं तरी घालवत होती. बघता बघता 5 वर्ष निघून गेली. तरी पण निलेश माघारी आला नव्हता. अजून 2 वर्ष गेली परंतु निलेश कुसुमकडे आला नाही. एक दिवस कुसुमला कळाले की निलेशने लग्न करून त्याचं घर बसवलं आहे. त्या दिवशी ती खूप रडली. जेव्हा तिला हे सगळं सहन झालं नाही ती मुंबईला निलेशला भेटायला गेली. कुसुमला निलेश हॉस्पिटलमध्ये भेटला. कुसुमला पाहून निलेश खूप घाबरला. निलेश कुसुमला एकांतात घेऊन गेला आणि तिची माफी मागू लागला. सॉरी अगं,
मी तुला दिलेलं वचन निभावू शकलो नाही. तेव्हा उदास चेहऱ्याने कुसुम त्याला म्हणाली की परंतु मी माझं वचन मी निभावणार आहे. आयुष्यभर तुझी बनवून मी राहणार असं मी वचन घेतलं होतं. तुझी तर मी बनवू शकली नाही, पण माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच येणार नाही. निलेश तिच्याकडे आश्चर्याने पाहत बसला आणि म्हणाला की विनाकारण वेडी बनू नकोस. डोंगरा एवढं आयुष्य तू कसं काढणार आहेस? कुसुम त्याला म्हणाली की आमच्या गरिबाच्या आयुष्यात आम्ही जास्त स्वप्ने पाहत नाही. सकाळ संध्याकाळ जेवण भेटलं तर आम्हाला रात्री बिनधास्त झोप लागते. असंच एक दिवस घालवलं तर आयुष्य पण निघून जाईल. निलेश म्हणाला की आयुष्यभर एकटे राहून मला सजा देणार आहेस का? कुसुम त्याच्याकडे रागात पाहत म्हणाली की मी माझं आयुष्य कसं पण जगणार आहे, परंतु तू तुझ्या मनात कोणतंच ओझं ठेवू नकोस. तू खूप मेहनत करून डॉक्टर बनला आहेस, त्यामुळे तुझी बायको पण तुझ्यासारखी शिकलेली हवी होती आणि तशी तुला मिळाली पण आहे. असं पण आमच्या आयुष्यात सुख लिहिलेलंच नसतं. तू फक्त मला खोटी स्वप्ने दाखवली. ती माघारी जाण्यासाठी निघाली. तेव्हा निलेश तिला म्हणाला की हे बघ कुसुम, तुझ्यासाठी मी मुलगा शोधतो. तुझ्या लग्नात मी खूप पैसे खर्च करीन, पण प्लीज लग्न कर. कुसुम माघारी वळाली आणि निलेशच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाली की असा विचार स्वप्न सुद्धा करू नकोस. माझ्या मनात मी तुला जागा दिली होती, परंतु या मनात मी दुसऱ्या कोणाला शिरून माझं मन मी घाण करणार नाही. तू माझ्यासोबत टाइमपास केला असेल, परंतु या कुसुमने तुझ्यासोबत खरं प्रेम केलं आहे. गुड बाय असं म्हणून कुसुम तिथून निघून गेली. त्या दिवशी तर कुसुम निघून गेली, परंतु निलेशच्या मनात ती एक ओझं सोडून गेली होती. तिला भेटलेले 7-8 वर्ष निघून गेले असतील तरी पण निलेशच्या मनातील काही केलं ओझं कमी झालं नाही. निलेश जेव्हा पण एकटा बसलेला असायचा तेव्हा त्याच्या मनात कुसुमचा विचार नेहमी येत असायचा. त्याला भास होत होता की कुसुम त्याला बोलवत आहे आणि ती म्हणत आहे की आज पण मी तुझी वाट पाहत आहे, तू माझ्याकडे येणार का? निलेश कधीच त्याच्या गावाकडे गेला नाही, पण तो त्यांच्या मित्राकडून गावातील प्रत्येक खबर ठेवत होता. त्याला माहित होतं की कुसुमने तिच्या भावाचं आणि बहिणीचं लग्न लावून दिलं आहे, परंतु ती अजून पण कुमारी राहिली आहे. पण त्याला आता कुसुमला भेटण्याच्या या विचाराने त्याला भीती वाटत होती. निलेशला स्वतःचीच घृणा वाटत होती. खरं तर निलेश हार्टचा डॉक्टर होता, परंतु एक कोमल हृदय तोडलेलं पाप त्याच्यावर होतं. तो नेहमीच कुसुमपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता. पण अचानक पेशंट म्हणून कुसुम आज त्याच्या हॉस्पिटलमध्ये आली होती. डॉक्टर निलेश खूप तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांची बायको स्वाती त्याला रिसेप्शनवर भेटली. कुसुमला ॲडमिट केलं आहे आणि डॉक्टर अंजली तिला पाहत आहे. तिची हालत खूप खराब आहे. तिला पाठोपाठ 2 अटॅक आले आहेत. आश्चर्य या गोष्टीचं आहे की या अवस्थेत सुद्धा ती जिवंत आहे, कारण पेशंट एवढ्या ब्लॉकेज नंतर जिवंत राहू शकत नाही. डॉक्टर निलेश पळतच कुसुमच्या वॉर्डकडे निघाला. वॉर्डच्या बाहेर कुसुमची आई आणि तिचा छोटा भाऊ बसले होते. डॉक्टर निलेशला पाहताच तिची आई त्याला म्हणाली की आलास का निलेश बाळा, काही पण करून तिला वाचव. गावातल्या डॉक्टरांनी तर ती वाचणार नाही म्हणून आम्हाला सांगितलं आहे, परंतु त्यांनी आम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं होतं. पण बाळा, माझ्यापाशी एवढे पैसे नाहीत, त्यामुळे आम्ही इथे आलो आहे. डॉक्टर निलेश म्हणाला तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी सगळं हँडल करतो, पैशाचं टेन्शन घेऊ नका असं म्हणून तो आतमध्ये गेला. डॉक्टर अंजली त्याला बघताच म्हणाले की बरं झालं सर तुम्ही आला. मी हिला इंजेक्शन दिलं आहे, मी हिच्या काही टेस्टसुद्धा केल्या आहेत, परंतु अजून हिचा श्वास व्यवस्थित होत नाही. तुम्ही बघा, ऑक्सिजन लावला आहे तरी पण ती किती धापा टाकत आहे. डॉक्टर निलेश डॉक्टर अंजलीला म्हणाला की तुम्ही जावा, मी आता बघतो. जाता जाता डॉक्टर अंजली निलेशला म्हणाले की डॉक्टर, आजपर्यंत मी एका स्त्रीच्या हृदयाची एवढी वाईट अवस्था कधीच पाहिली नाही. काय माहिती हिला अशी कोणती नशा आहे, त्यामुळे तिचं हृदय एवढं बेकार झालं आहे. डॉक्टर निलेशला माहीत होतं की तिला कोणती नशा होती. तिच्या मनात प्रेमाची नशा भरलेली होती आणि प्रेमाच्याच पायी तिने तिच्या मनाची एवढी वाईट अवस्था करून ठेवली होती. डॉक्टर अंजली निघून गेल्यानंतर निलेशने खूप लक्ष देऊन कुसुमला पाहिलं. कुसुमचे डोळे बंद होते. थांबून थांबून तिला झटके आल्यासारखे होत होते. त्यानंतर निलेशने तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं, त्यामुळे तिला श्वास घेण्यासाठी ती मशीन कामी येईल. अचानक कुसुमने डोळे उघडले. तिची नजर निलेशवर पडली तर हळूहळू तिचा श्वास व्यवस्थित होऊ लागला.
आणि काही क्षणातच तिचा श्वास नॉर्मल झाला. माहीत नाही हा ती व्हेंटिलेटरची जादू होती की तिचं हृदय निलेशला पाहण्यासाठी तसं तडफडत होतं. जेव्हा कुसुमने निलेशकडे पाहिलं तेव्हा निलेशने लगेच त्याचे डोळे खाली केले. कुसुमने त्याला हाताच्या इशाऱ्याने जवळ बोलावले आणि तिने ऑक्सिजन मास्क आणि व्हेंटिलेटर काढायला सांगितलं. निलेश म्हणाला की नाही, मी आता हे काढू शकणार नाही, पण ती काही केल्यास समजून घेत नव्हती. त्यामुळे निलेशने तिचा ऑक्सिजन मास्क काढला. निलेश रागाने तिला म्हणाला की प्लीज कुसुम, मला माझ्या परीने तुझा इलाज करू दे. कुसुम थोडीशी हसली आणि म्हणाली की निलेश, तू कसा आहेस? निलेश म्हणाला, मी ठीक आहे, परंतु तू अजिबात ठीक नाहीस. तू तुझी हालत किती वाईट करून ठेवली आहेस. कुसुम भिंतीकडे पाहत म्हणाली की मला या जगातून विदा कर. निलेशच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो तिला म्हणाला की असं बोलू नकोस. निलेशच्या डोळ्यातील अश्रू पाहून कुसुम त्याला म्हणाली की मी आता थकली आहे. अजून आयुष्य जगण्याची माझ्यात शक्ती राहिली नाही. प्लीज मला या जगातून निरोप घ्यायचा आहे. निलेश तिला म्हणाला की मला माफ कर कुसुम, मी तुझा गुन्हेगार आहे. मी रस्ता भटकलो होतो. कुसुम भरल्या डोळ्यांनी निलेशला म्हणाली, मी तुला सांगितलं होतं ना की तुझ्या मनात कोणतंच ओझं ठेवू नकोस. तुझी कोणती चूक नाही. चूक तर माझी आहे. मला बदलायला येत नाही आणि मी कोणाला विसरू पण शकत नाही. निलेश म्हणाला, नाही कुसुम, तू चुकीची नाही. चुकीचा तर मी आहे. मी तुला धोका दिला आहे. मी तुला धोका देऊन अजिबात खुश नाही. नेहमी मला असं वाटत आहे की माझ्या हृदयावर कोणीतरी भलं मोठं ओझं ठेवलं आहे. मी हृदयाचा डॉक्टर असून सुद्धा या ओझ्याला बाजूला सारू शकलो नाही. आज मला कळालं आहे की जगण्यासाठी फक्त पैसाच महत्वाचा नाही, माणसाला सुख पण महत्वाचं आहे. कुसुमने त्याला जवळ बोलावलं आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली की देव साक्षीला आहे, परंतु तुझं वाईट व्हावं असं कधीच माझ्या मनात आलं नाही आणि मी येऊन पण देणार नाही. तू मला मिळाला नाही हे माझं नशीब होतं. मी देवाकडे नेहमी हीच प्रार्थना केली की तू नेहमी खुश राहावं, पण आता तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी माझे क्षण कमी पडत आहेत. आता मला जावेच लागणार आहे. कदाचित माझा जीव तुला पाहण्यासाठी थांबला होता. त्यानंतर कुसुमची तब्येत अजूनच बिघडू लागली. कसं तरी निलेशने तिला व्यवस्थित केलं. निलेशने तिचे रिपोर्ट पाहिले. तिच्या शरीरात खूप जागी ब्लॉकेज होते. त्याने कुसुमची हृदयाची बायपास सर्जरी करण्याविषयी निर्णय घेतला. निलेश स्वतः हृदयाचा चांगला सर्जन होता, परंतु तो कुसुमची सर्जरी करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने खूप चांगल्या सर्जनला बोलावले होते. 2 दिवसानंतर कुसुमची सर्जरी होती. तोपर्यंत तिला औषध दिले जात होते. हळूहळू तिची तब्येत चांगली होऊ लागली होती. सर्जरी होण्याच्या आदल्या रात्री कुसुम गाढ झोपली होती. निलेश पण तिथे तिचे रिपोर्ट पाहत होता. अचानक कुसुमचा श्वास मोठा होऊ लागला. निलेश पळतच तिच्यापाशी आला. निलेश कधी ऑक्सिजनकडे आणि कधी मशीनकडे पाहू लागला. अचानक कुसुमने तिचा हात वर केला आणि निलेशला ती बाय म्हणाली, जशी ती शाळेतून घरी जाताना निलेशला करत होती. तिच्या चेहऱ्यावर भयानक तिला वेदना होत आहेत असं जाणवत होतं आणि थोडं हसू घेत तिने या जगाचा निरोप घेतला. निलेशला काही समजायच्या आधीच मॉनिटरिंग मशिनीवर चालणाऱ्या रेषा एकदम बंद पडल्या आणि ती कायमची हे जग सोडून निघून गेलेली होती. निलेश वेड्यासारखा तिचं बंद पडलेलं हृदय चालू करू लागला, परंतु काहीच फायदा झाला नाही. सकाळच्या वेळी निलेशने तिच्या आईला आणि भावाला तिचं मृत शरीर त्यांना दिलं होतं. निलेश त्याच्या बायकोसमोर आणि स्टाफसमोर एकदम शांत होता. तो त्यांना हे दाखवत होता की त्याच्यासाठी ती अनोळखी आहे, पण त्याचं हृदय आतमधून खूप रडत होतं. त्याच्या मनावर अजूनच ओझं निर्माण झालं. निलेश कुसुमच्या अंतिम यात्रेमध्ये सामील झाला. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत तो तिच्यासोबत चालला नाही, परंतु ती मेल्यानंतर तिच्या मृत शरीरासोबत निलेश चालत होता. जेव्हा कुसुमच्या शरीराला अग्नी दिली त्यानंतर सगळे नातेवाईक तेथून निघून गेले, पण निलेश खूप वेळ तिच्या जळत्या चितेकडे पाहत बसला.